तेव्हा कधी सकाळची खूप घाई असेल, वेळ खूप कमी असेल आणि नाश्त्याला काय बनवायचा असा प्रश्न असेल, तेव्हा 5 ते 10 मिनिटात झटपट बनणारी अशी घावन चटणी बनवा. खायला अगदी सोपी आणि चव म्हणाल तर खूपच छान, शिवाय पौष्टिकही. आणि त्याबरोबर आपण अगदी ऑथेंटिक स्टाईल अशी ही खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर सुरुवातीला आपण घावनाचं पीठ भिजवूया. त्यासाठी आपण हे फक्त तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ बनवण्यासाठी आपण तांदूळ धुवून सुकवून घेतलेले आहेत आणि गिरणीतून दळून आणलेले आहेत. खूप जास्त बारीक नाही, खूप जास्त जाड नाही असं हे पीठ बनवलेलं आहे. इथं आपण 2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि सुरुवातीला त्यामध्ये 2 कप पाणी घालून पिठातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या सुरुवातीला. आणि पीठ नंतर पातळ करण्यासाठी आपण नंतर 6 कप पाणी घातले. म्हणजे साधारण सगळे मिळून आपण 8 कप पाणी 2 कप पिठासाठी वापरलेलं आहे. पीठ पूर्ण भिजवल्यानंतर शेवटी आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालणार आहोत. इथं पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. एकदम पातळ असं पीठ असतं. बरोबर 2 कप पिठासाठी आपण 8 कप पाणी परफेक्ट झालेलं आहे. आता हे भिजवलेलं पीठ 10 ते 15 मिनटं आपण तसंच ठेवणार आहोत. आता या घावनाबरोबर खाण्यासाठी आपण एक खोबऱ्याची चटणी करतोय. ही मालवणी स्टाईलची चटणी आहे. त्यासाठी आपण ओलं खोबरं वापरणार आहोत. आता ही किसणी मी अगोदरसुद्धा बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे, परंतु या व्हिडिओमध्ये परत एकदा दाखवते. अशी किसणी तुम्हाला कुठं मिळाली तर नक्की घ्या. अगदी छान याचे खोबऱ्याचे स्लाईस होतात. सुक्या खोबऱ्याचे स्लाईससुद्धा खूप छान पडतात आणि आणि हाताला अजिबात लागत नाही. झटपट 5 मिनिटामध्ये अर्धा नारळ आपला चिरून होतो. इथे पाहू शकताय 2 मिनिटामध्ये एक अर्धा खोबऱ्याचा तुकडा मी सहज एकदम चिरून काढला आहे. आम्ही लहान असताना आमच्या शेजारी एक कोकणी आजी होत्या. त्या अशीच चटणी करायच्या. त्यांच्याकडून मी ही चटणी बघितली होती. पण खूपच सुंदर अशी चटणी बनते. खोबऱ्याच्या चटणी 2 प्रकारच्या असतात. साऊथ स्टाईलची चटणी असते ती पूर्ण वेगळी लागते आणि ही मालवणी पद्धतीची चटणी खूप वेगळी लागते. या पद्धतीची चटणी नक्की ट्राय करून पहा. आता यामध्ये भाजलेले शेंगदाणे आपण अर्धी वाटी घालणार आहोत. बऱ्याच वेळेला शेंगदाणेसुद्धा घालत नाहीत, परंतु मी खोबरं आणि पाणी वेगळं होतं यासाठी आपण शेंगदाण्याचा वापर केलेला आहे. 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेत आणि 3-4 आपण इथं लसूण घालणार आहोत. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये साखरसुद्धा आपण घालणार आहोत. आता ही मालवणी स्टाईलची वेगळी चटणी म्हणजे काय, तर यामध्ये ते दह्याचा वापर करतात किंवा लिंबूसुद्धा घालतात, परंतु मी इथं दही वापरलं. उन्हाळा चालू आहे त्यामुळं आणि दह्यामुळं खूपच छान या चटणीची टेस्ट येते. आता यामध्ये आपण थोडी कढीपत्त्याची पानंसुद्धा घालणार आहोत. कढीपत्ता स्किनसाठी किंवा केसांसाठी खूप चांगला असतो, परंतु तो आपण कुठल्याच पोटामध्ये जात नाही. तर चटणीमध्ये घातला तर वाटून पोटामध्ये घेतला जातो. शिवाय आपण इथं कोथिंबीर आणि थोडे कोथिंबीरचे देठसुद्धा घेतलेले आहेत आणि मिक्सरला फिरवून घेणार आहोत. थोडं वाटून झाल्यानंतर आपण थोडं यामध्ये पाणी घालणार आहोत आणि नंतर एकदा फिरवून घेणार आहोत. चटणी एकदम छान बारीक वाटून घ्यायची. जेवढी जास्त बारीक वाटाल तेवढी चटणी तुमची छान होती आणि शेंगदाण्यामुळं एकदम त्याला थिकनेस चांगला येतो. इथं पाहू शकताय छान अशी दाटसर अशी आपली चटणी झालेली आहे. फक्त तुम्ही खोबरं वापरलं तर काय होतं, ते पाणी आणि खोबऱ्याचं वाटण वेगळं वेगळं होतं. शेंगदाण्यामुळे एक थिकनेस येतो छान आणि जुळून येते चटणी छान. चटणी तुम्हाला कितपत पातळ पाहिजे तेवढं तुम्ही पाणी त्यामध्ये घालायचं आहे. आता इथं चटणीमध्ये मी अर्धा ते पाऊण कप पाणी घातलं आहे, कारण आमच्या घरी खूप जास्त पातळ चटणी आवडत नाही. दाटसरच अशी चटणी आवडते. फोडणीसाठी आपण पॅनवर ठेवलेलं आहे. थोडं 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि थोडं मोहरी घालणार आहोत. मोहरी जरा जास्त घालायची. 1 ते 1.5 चमचा मोहरी घातलेली आहे. 8-10 कढीपत्त्याची पानं घालणार आहोत आणि यामध्ये हे लाल मिरची असते त्या घालणार आहोत. छान फोडणी भाजल्यानंतर आपण ही चटणीवर ओतून घेणार आहोत. आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल आपल्या चटणीला किती छान तडका बसलेला आहे. मस्त अशी आपली मालवणी स्टाईलची चटणी तयार झाली आहे. बघा बरं, चटणीचा रंग किती सुंदर आहे आणि त्यावरती फोडणी ओतल्यामुळं अजूनच सुंदर दिसायला लागलेली आहे ही चटणी. चटणी बघूनच तुम्हाला खावीशी वाटली पाहिजे अशी आपली ही चटणी बनलेली आहे. या चटणीमध्ये आपण ना लसूण वापरलेला आहे. लसणाची टेस्ट अगदीच भारी लागते या चटणीमध्ये. शिवाय दही वापरले, दह्याची टेस्ट खूप सुंदर येते. एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. आणि फेसबुकवरून पाहत असाल तर फॉलो करा. चटणी होई तोपर्यंत 10 मिनिटामध्ये आपलं हे पीठही छान भिजलेलं आहे. आता आपण घावन तयार करायला घेणार आहोत. तुम्ही अशी घावनं तांदूळ भिजवूनसुद्धा करू शकता, परंतु झटपट करायची असेल तर पीठ तयार करून ठेवायची आणि पटकन 5 मिनिटामध्ये अशी घावनं बनतात. हे घावनाचं पीठ खालून चांगलं आपण ढवळून घेणार आहोत. म्हणजे खाली पीठ बसलेलं असतं ते अगदी एकसारखं झालं पाहिजे. मी नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे. तुमच्याकडे भिड्याचा तवा असेल तर तोही वापरला तरी चालू शकतो. तवा छान कडकडीत गरम करायचा आहे आणि त्याला तेल लावून घेणार आहोत आपण.
आपली घावन बनवताना आपण पीठ नेहमी खालनं ढवळून घ्यायचं, कारण हे पिठाचं घावन आहे तर पीठ खाली जाऊन बसतं आणि पाणी वरती येतं. त्यावेळेला प्रत्येक घावन टाकताना खालून ढवळून असं पीठ घ्यायचं. तवा छान कडकडीत गरम झाल्यानंतर घावन टाकायला घ्यायचं. घावन टाकताना नेहमी साईडहून मध्ये असं टाकत जायचं, कारण मध्ये तवा जास्त गरम झालेला असतो. साईडनं टाकल्यामुळं एकसारखं असं घावन छान होतं आपलं. मध्ये लवकर पचतं, कारण गॅसची फ्लेम मध्ये असते जास्त आणि साईडून पचायला जरा वेळ लागतो. आता घावनाला वाफ देण्यासाठी 2-3 मिनटं झाकण ठेवून घेणार आहोत आपण. आता हे एका साईडनं भाजल्यानंतर आपण दुसऱ्या साईडनं उलटवून घेणार आहोत. बऱ्याच वेळेला तांदूळ भिजवून केलेलं घावन असतं ते उलटत नाहीत, एका साईडनं भाजतात. परंतु आपण ही पिठाची घावनं केलेली आहेत, झटपट घावनं आहेत, यासाठी आपण दोन्ही साईडनं भाजणार आहोत. कधीकधी पिठाची घावनं एका साईडनंच भाजली तर चिकट होतात, यासाठी दोन्ही साईडनं भाजली की छान लागतात. त्या जाळीमध्ये आपण सुरुवातीला काढून घेणार आहोत, म्हणजे खाली चिकटणार नाही. प्रत्येक घावन करताना तवा हा एकदम छान कडक असला पाहिजे गरम, आणि वर आपण तेल सोडून घेणार आहोत आणि नंतर आपण असं हे साईडून एकसारखं असं घावन सोडणार आहोत. सुरुवातीला तुम्हाला 1-2 घावनं मोडल्यासारखी वाटतील, पण नंतर तुम्हाला हाताला सवय लागली की छान सगळी घावनं तयार होतात. ही घावन आपण झाकण ठेवून छान भाजून घेतलेलं आहे आणि आता थोडंसं तेल टाकून एका साईडनं आपण परत एकदा भाजून घेणार आहोत. कधी फक्त पिठाची घावनं करताना थोडी चिकट वाटली तर त्यामध्ये तुम्ही अर्धी वाटी बारीक रवा घालायचा पिठामध्ये. मग छान अशी घावनं तुमची निघतातही पटपट आणि लागतातही छान. घावन सोडवताना साईडनं पहिल्यांदा सोडवून घ्यायचं आणि नंतर आपण मध्ये उलथनं घालून सोडवून घ्यायचं. नंतर हे एका बाजूने भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूने आपण भाजून घेणार आहोत. छान अशी 2-3 आपली घावनं तयार झाली आहेत. घावन काढताना नेहमी घडी घालून आपण काढणार आहोत, म्हणजे एकावर एक ठेवता येतात, परंतु जाळीवर ठेवायची म्हणजे चिकटत नाहीत. 2-3 घावनं मोडल्यानंतर इथं पाहू शकताय छान अशी आपली घावनं माझी तयार व्हायला सुरुवात झाली. एकदम छान अशी जवळजवळ 15 ते 20 घावनं एवढ्या पिठाची बनली. एकदम 5 ते 6 लोकांना व्यवस्थित नाश्ता असा बनलेला आहे. झटपट बनणारी एकदम सोपी रेसिपी आहे. पीठ तयार करून ठेवलेलं असलं की पटकन कधीही मुलांच्या डब्यालासुद्धा तुम्ही अशी घावनं बनवून देऊ शकता. मस्त अशी मालवणी स्टाईलची चटणी आणि घावनं आपली तयार झालेली आहेत. आता आपण सर्विंग करूया. एक 10 ते 15 मिनटामध्ये पटकन अशी तयार होणारी घावनं आहेत. डब्यासाठी नक्की तुम्ही ट्राय करू शकता आणि पौष्टिक रेसिपी आहे, शिवाय ही पारंपरिक रेसिपी आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सगळ्यांनाच हलका-फुलका नाश्ता आवडतो, त्यावेळेला तुम्ही अशी रेसिपी नक्की ट्राय करू शकता. आणि चवीला म्हणाल तर खूपच छान लागतात, सॉफ्ट आहेत. शिवाय चटणीची टेस्टही खूप छान आहे. त्यामध्ये आपण दही वापरल्यामुळे युनिक टेस्ट अशी लागते. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा.